आहे मी. एक सेकंद आता हा प्रोग्राम लाईव्ह घेऊन चाललो आपण. नमस्कार. नमस्कार सर. आज 19 मार्च 2026 रोजी दिव्यांगजन संवाद कार्यक्रम 210 नंबरच्या यशस्वीरित्या सुरू झालेला आहे. सर्वप्रथम आपण सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. सेम टू यू. आजचा हा पवित्र दिवस आपल्या आयुष्यात नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन संकल्प घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी विशेषतः माझ्या दिव्यांग बांधव यांना मनपूर्वक अभिनंदन आणि अभिवादन करतो की आयुष्यात एवढे त्रास असतानाही ते आपल्या आयुष्याशी लढा देत आहे आणि त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा नवीन वर्षासारखा जावो या माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा आहे. गेल्या अनेक आठवड्यापासून, अनेक वर्षापासून, 2 वर्षापासून आपला हा दिव्यांग जन संवाद कार्यक्रम सतत सुरू आहे. हिवाळा असो की पावसाळा असो, होळी असो की दिवाळी असो, आपला हा कार्यक्रम सतत सुरू आहे. या कार्यक्रमामुळे कित्येक तरी दिव्यांग बांधवांचे प्रश्न हे आपण मार्गी लावलेले आहे. तुम्ही बघितलं असाल की आपण हा कार्यक्रम लाईव्ह मधूनही बरेच लाईव्ह कार्यक्रम हा करत असतो आणि जी वास्तविकता आहे दिव्यांगांचे ज्या अडचणी आहेत त्या लाईव्ह समाजापुढे आणि शासनापुढे मांडत असतो. आज येणाऱ्या 5 एप्रिल 2026 रोजी माझ्या कार्यालयातील दिव्यांग संवाद 100 नंबरचा टप्पा पूर्णपणे यशस्वीरित्या संपन्न होत आहे आणि ऑनलाईन संवाद हा आजचा 210 नंबरचा संवाद सुरू आहे. त्यामुळे एवढ्या भरगोच्च यशाकरिता सर्वप्रथम मी सर्व दिव्यांग बांधवांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. तुमच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम घडू शकत आहे. हा संवाद फक्त एक कार्यक्रम नाही तर एक हा विश्वास आहे दिव्यांग बांधवांच्या सशक्तीकरणाच्या आणि त्यांच्या हक्कासाठी उभं राहण्याच्या. येणारं हे नवीन वर्ष आपल्यासाठी चांगलं आरोग्य, भरपूर यश आणि सन्मान घेऊन येऊ. आपण सर्वांनी एक संकल्प करूया की दिव्यांग आणि सामान्य नागरिक मिळून एक सक्षम, सशक्त आणि समान समाज घडवूया. आपला प्रेम, आशीर्वाद आणि साथ अशीच कायम राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. थँक्यू सर. सेम टू यू. थँक्यू सर. सेम टू यू. आपण इथे सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात. आपले जे प्रश्न आहे ते आपण प्रश्न सुरू करूया आणि आजच्या नवीन वर्षाची सुरुवात जोरदार मार्गदर्शनाखाली आणि समस्यांचे निवारण करत सुरुवात करूया. बोला, कोण बोलताय सांगा. हा ताई बोल, काय म्हणत होती तू? सांग आता. काल तुझं आपलं बोलणं झालं होतं, ऍसिड अटॅक झाला होता. अनिता नरवटे. ताई नवरे ना? नरवटे. बोल ताई, काय म्हणते ग? कशी आहे? झालं जे सगळं? कालचा दिवस कसा गेला? छान गेला. काय काय केलं काल सांग मग आता. काल ते ग्रामपंचायतला गेली होती गावी. ग्रामपंचायतला गेली होती? अच्छा. हो, मग ते सरपंचाचा नंबर आणि ग्रामसेवकाचा नंबर घेऊन आले. बरं. हा.
तर ते सांगितले, मी फोन पण लावून विचारलं त्यांना, तर ते बोलले की नळपट्टी घरपट्टी भरत असतील लोक, तर त्याच्यातनं ते 5% अनुदान तुम्हाला द्यावं लागतं. पण तेच लोक भरत नसले तर आम्ही कुठून देणार आहे, असं बोलले मला. अच्छा अच्छा अच्छा. हा. किती लोकसंख्या आहे? लोकसंख्या तर भरपूर आहे. अच्छा. हो. बरं बरं, ठीक आहे ताई, मला नंबर दे जरा साहेबांच्या, बोलू सविस्तर. हो, देते मी नंबर. मी सांगितलं पण तुमचं नाव, म्हणलं नंबर मागितले तर तुमचा नंबर देत आहे म्हणली मी. हम्म. हा. कोणाचा देऊ? ग्रामसेवकाचा द्या. बर. श्रीकांत गोरे नाव हा, ग्रामसेवकाचं. हॅलो. हा ताई, बोल बोल. हा, नंबर देते सर. बोला. 8275 हम्म हम्म 45 हम्म 35 हम्म 67. सरपंच. सरपंचाचा देते. 94 94 20 हम्म 87 हम्म 19 हम्म 67. किती वर्ष झाले ताई मिळत नाही तुम्हाला हे 5% निधी? 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून नाव नाही प्रशांत मिळत? डोके सरपंचाचं. हम्म? प्रशांत डोके. किती वर्ष झाले म्हटलं निधी मिळत नाही तुम्हाला? 2 वर्ष झाले. आणि बाकीच्या दिव्यांगांना? बाकीच्या दिव्यांगांना पण आता मला एवढं काय माहित नाही. बाकीचे दिव्यांग संपर्कात नाही आहे का? नाहीयेत. अच्छा. हम्म. ईमेल काय म्हणून करू? एक सेकंड थांब. हम्म. जरा बोलून घेऊ ना यांच्यासोबत, मग ईमेल सुद्धा कर. हो, पण ईमेल काय म्हणून करायचा मला तेच सुचत नव्हतं. बरं, सांगतो ना ताई, टेन्शन कशाला घेते. हो. महाराष्ट्रातील दिव्यांगांचे पूर्ण कामं महाराष्ट्र प्रदेशमधील का बरं फोन कट केला हो? गाडीवर आहे का? म्हणून. बरं बरं. माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रातील काम बघतोय. दिव्यांग आघाडीचे जे दिव्यांग आहे त्यांचे. मला एक सांगा, तुमच्याकडून वारंवार एक कंप्लेंट येतात तुमच्या गावामधून, मागच्या 4 वर्षापासून तुम्ही दिव्यांगांचे 5% निधी वाटप करत नाहीये. काय विषय आहे? मागच्याही वर्षाच्या नव्हता दिला निधी तुम्ही. हा. हम्म. पर हेड किती दिलं होतं?
कधी दिले होते? मागच्या वर्षी? हम्म. हम्म. किती कलेक्शन आहे वार्षिक? या वर्षाचा कधी देणार आहे निधी? हम्म. निवड मध्ये कशी काय? हो. हम्म. आता भरपूर जिल्ह्यामध्ये या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे, ज्यामध्ये जर निधी कलेक्शन कमी झाला तर त्यामध्ये त्यांना काही किट वगैरे प्रोव्हाइड केल्या जात आहे. त्यामुळे त्या BDO साहेबांनी जे सांगितलं ते बरोबर आहे, परंतु विषय असा आहे की या प्रकारचे जेव्हा वाटप होते तेव्हा पूर्ण दिव्यांगांना माहिती राहत नाही, त्यांची सहमती घेतल्या जात नाही. जर तुम्ही हम्म. नाही, माहिती चुकीची नाही दिली आहे मला. त्यांचा विषय असा आहे की त्यांना जे 5% निधी जे मिळायला पाहिजे. बरं, हां. बरं, ही होऊ शकते. हे होऊ शकते, असं वेगळे वेगळे दिव्यांग वेगळ्या वेगळ्या माहिती देतात. तर ते त्यामध्ये तोच विषय आहे की तुम्ही जे काही खर्च कराल किंवा जे काही किट द्याल त्या सर्व दिव्यांगांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन द्या. त्यांना तुम्ही गावामध्ये हा. हम्म. 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 काय? हम्म. 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 नाही, ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, त्याच्याकरता मी तुमचे आभार व्यक्त करतो. पण तुम्ही जर निधी कमी येत आहे, 200 रुपये येत असेल, 500 रुपये येत असेल, आणि तो देण्यामध्ये तेवढा काही दिव्यांगांच्या बेनिफिट नाही आहे, त्यापेक्षा एखाद्या 2, 4, 5 दिव्यांगांना बेनिफिट व्हावं म्हणून तुम्ही काही किट देत असाल तर दॅट इज ओके. पण तुम्ही ते सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन द्या. ठीक आहे, ठीक आहे. तर तुमच्याकडे ते अनिता ताई नरवडे येतील. अनिता अनिता नरवडे, ऍसिड अटॅक काय झाला होता त्यांच्यावरती. अच्छा. हम्म. ठीक आहे, संपर्क करून त्यांचे लाईन अप करून द्या दादा तुम्ही. ठीक आहे. अहो, तुम्ही प्रामाणिकपणे बोलताय, बाकीच्या गावामध्ये नाही होत आहे ना तसं.
तुम्ही करतायत हे ठीक आहे, पण बाकीच्या ठिकाणी होत नाहीये. दिव्यांग बांधव परेशान होऊन जातात. ते माहिती चुकीची म्हणजे काय परेशान झालेले राहतात सगळीकडून. आणि ठीक आहे, तुम्ही त्यांना मान देताय, सन्मान देताय, तुम्ही सर्वांना बोलवून मीटिंग करताय, ठीक आहे, पण बाकीच्या गावात नाही होत. त्यामुळे कसं आहे की आता हे मॅटर रेस केलेलं आहे आणि याच्यामध्ये सरळ मुख्यमंत्र्यांचे जे आदेश आहे, कलेक्टर साहेबांचे आदेश आहे. आता मी कलेक्टर साहेबांच्या समितीवरती पण आहे, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे पूर्णपणे. त्यामुळे आपणास विनंती आहे की तुम्ही सर्वांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सर्वांची मीटिंग घेऊन काय निर्णय घ्यायचे सर्वांच्या संमतीने घ्या. नाही नाही, बोला ना, काय विषय आहे? बरं, हां. हम्म, हम्म, हम्म. हम्म, हम्म, हम्म. बरं. हम्म, हम्म. तुमची रिकव्हरी का नाही वाढवली तुम्ही तर? ते कसं आहे दिव्यांगांना. बघा, तुमचं काय बेस्ट आहे ते बेस्ट करा त्यांना आणि त्यांना न्याय मिळू द्या. ते जे आहे निधी तुमचे त्यांच्या. हम्म. तुमचे कलेक्शनचे बघा आणि त्यांना निधी होत असेल तर निधी करा, किंवा किट असेल तर किट जर वाटप करायचं आहे, शासनाचा निर्णय आहे, BDO साहेबांनी सांगितलेलं आहे, तर तुम्ही सर्वांना संघटित करून ते निर्णय घ्या. एका दोन व्यक्तीला कॉन्फिडन्स मध्ये न घेता सर्वांना घ्या, हेच तुम्हाला सांगणं आहे. आज तुमच्याकडे 55 दिव्यांग आहे. 55 दिव्यांगांना तुम्ही एक तर पत्राद्वारे कळवा, किंवा गावामध्ये दिवंडी पटवून कळवा, किंवा काय सभा घ्या, पण त्यांची जे आहे त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन घेऊन या. त्यांच्या कंप्लेंट्स नको यायला भाऊ. ते तुम्ही बघा आता काय तर. ठीक आहे, धन्यवाद. ओके. हा. हो हो, फोन कट होऊन गेला. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे सर. ओके ओके, ठीक, धन्यवाद. अनिता ताई, तुम्ही ऐकलं असेल पूर्णपणे? हो. काय म्हणत होते? थोडंफार आलं ऐकू. तुम्ही बोललेलं ऐकलं आलं. त्यांनी काय म्हणले? हॅलो, आवाज येत आहे का माझा अनिता ताई? हा हा, येतोय. हं. त्यांनी सांगितलं आहे की मागच्या वर्षी पण त्यांनी जे 24-25चा जो निधी होता त्याचा वाटप केलेला आहे. हा आणि या वर्षीचा निधी ते आता या 31 तारखेच्या पहिले वाटप करणार आहे. आता हा निधी निधी जो आहे, कलेक्शन कमी असल्यामुळे निधी प्रत्येक वर्षी प्रत्येकाला 1,000 रुपये प्रति व्यक्ती, म्हणजे 55 लोक तुमच्या गावामध्ये दिव्यांग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा प्रत्येकाला 1,000 रुपये निधी ते देतात. परंतु यावर्षी कलेक्शन कमी असल्यामुळे
हा त्यांचे बीडीओ आणि अपर बॉडींनी ठरवलेलं आहे की निधी 1,000 येत नसल्यामुळे कमी येऊन आला निधी. त्यामुळे आपण सर्वांना किट किट देऊ. किट म्हणजे हा नेमकं काय? तर आपल्याला ज्या गरजू वस्तू असतात, ज्या काही हा गरजू वस्तू लागतात, मग त्याची 4,000ची किट हो की 5,000ची, तर हा या किट असे ठरवल्या जात आहे शासनातर्फे. आणि हा समजा 1,000 रुपये जर प्रत्येक वर्षाचा निधी असेल, तर हा 1 रुपयाचा निधी न देता जर किट 5,000 रुपयाची होत असेल तर 5,000ची किट आता देऊन द्यायची आणि पुढचे 5 वर्ष मग आपण शांत राहायचं. म्हणजे 5 वर्ष तुम्हाला तो निधी न देता तो त्या किटच्या माध्यमातून वन टाइमच ते ऍडजस्टमेंट, अशा प्रकारच्या काही योजना बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. बर आपण त्यांना हीच विनंती केली आहे की तुम्ही जे काही करताय सगळ्या दिव्यांगांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन करा. कुठल्याही दिव्यांगांसोबत हा अन्याय होता कामा नये. आपण त्यांना हे तुमच्या समोर लाईव्ह पूर्णपणे बोललेलो आहोत. हो आणि ते त्याचं पालन करतील मला याची पूर्ण आशा आहे. नाही झालं तर मला नक्की सांगा. या महिन्यात ते निधी निधी किंवा किंवा निधी किंवा किट तरी देतील. किट किट तरी देतील, हे 100% आहे. नाही झालं तर मला सांगा, पुन्हा बोलूया त्यांच्यासोबत. ठीक आहे ताई? हो 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 आणि एवढं राहिली गोष्ट, ईमेल काय पाठवायचं आहे, तर हा ईमेल हेच पाठवा की तुम्हाला निधी मिळत नाही आहे हा आणि तो निधी मिळवून देण्यात यावा, असं तुम्ही ते ईमेल पाठवा माझ्या मेलवरती. आणि ते हे पण सांगितलं ना करायला, ते कलेक्टरला बोलतो म्हणून त्याच्यासाठी ईमेल करायला सांगितलं का? त्याच्या करता अच्छा, मग ते नोकरी बद्दल. नोकरीबद्दल बच्चूचं नाव हा नाही, माझ्या ते नाही केलेलं आहे, मी लिहून घेतो. हॉस्पिटलमध्ये तुम्ही क्लिनिकल होत्या, पोस्ट बीएससी आहे. हा हा हा, तुमचा रिझ्यूम पाठवा मला. बरोबर आहे ताई, तुझा रिझ्यूम पाठव मला. हा तुझा रिझ्यूम पाठव. बायोडाटा ज्याला ईमेल म्हणतो आपण. ईमेलनी पाठवू की व्हॉट्सअपनी? नाही ग बाई, ईमेलनीच पाठवता येईल. बर. व्हॉट्सअप नको पाठव, ईमेल पाठव. रिझ्यूम पाठव, हा सविस्तर माहिती लिहून पाठव. आपण बोलू तुझ्याविषयी साहेबांकडे. हो 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 ठीक आहे? अपेक्षा करतो तुझं समाधान झालं असेल. हो हो ठीक आहे? हो. ठीक आहे. धन्यवाद. काय बोलायचं आहे तुला? ओम साईराम. ओम साहेब, तुला काही बोलायचं आहे का अनिताताई? चला, इथं नेटवर्क गेलेलं आहे, काही हरकत नाही. चला, ओके. ओम साईराम, बोला. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, घेऊन घेते. हा. नवीन वर्षाच्या तुम्हाला सुद्धा हार्दिक मॅडम शुभेच्छा. आपल्या नवीन वर्ष आपलं काल 2-3 दिवसाखाली आपल्या कार्यालयापासून फोन आलताय मला मॅडमचा. ते हम्म. मागे नाही का आपण ईमेल वगैरे तेच म्हटलं काय पोझिशन कुठपर्यंत आलं काम, ते मी विचारत होते ईमेल मॅडम पाठवलं होतं आपल्या. ना ते. हा हम्म? नाही, राहू दे. वाटलं तर बोलून घेऊ. हा, ईमेल आला होता, त्या तुमच्या ईमेलवरती ईमेल. कलेक्टर साहेबांशी आम्ही बोलणं केलेलं आहे. तुम्ही ईमेल पाठवला होता ना? हा 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 तुमच्या हो ईमेल हो आला, येस. त्या ईमेलच्या वरती कलेक्टर साहेबांशी बोलणं केलं. कव्हरिंग लेटर पाठवायचं होतं त्यांना, पण ते काही ईमेल व्यवस्थित समजलं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही जे पॉईंट मारले त्यामुळे हा कदाचित तुम्हाला फोन आला असेल. कारण हा संवाद जो आहे तो इथल्या पुरता मर्यादित नाही आहे की सकाळी 7:30 वाजता अमोल वाडकेजी आले आणि 9:30ला गेले, मग बाय बाय, दिवसभर टाटा. नाही, दिवसभर तुमच्या समस्यांवरती माझ्या कार्यालय काम करत राहते. तुमचे जे ईमेल येतात, तुमच्या ज्या हो 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 application येतात, प्रत्येक ईमेल आणि प्रत्येक ऍप्लिकेशन वरती काम केले जाते. एवढंच नाही तर तुम्हाला जे मी कामं इथनं अलॉट करतो किंवा तुम्ही मला जे कामं सांगता त्या कामाच्या सुद्धा आम्ही फॉलोअप घेतो की या कामाचं काय झालेलं आहे. म्हणजे कार्यालयातून फोन जातात की हे कामाला तुम्हाला सांगितलं होतं. उदाहरणार्थ, काही लोकांना आपण सांगतो की तुम्ही जे आहे ते
संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयामध्ये जाऊन या आणि तुम्ही गेले की नाही गेले याही गोष्टी आम्ही फॉलोअप घेतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं की पुढच्या सोमवारी जा, तर आम्ही सुद्धा तुम्हाला 10 दिवसांनी फोन करू की तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयामध्ये जा, ते गेले की नाही गेले इथपासून आम्ही तुमच्या अकाउंटची आणि तुमच्या प्रश्नांची काळजी घेतो आणि त्यांना पुढे वाढवतो. कळलं का? येस येस. हा, हो हो. त्यामुळे कदाचित तुम्हाला फोन आले असेल. हो, एक सेकंड. कदाचित तुम्हाला फोन आले असेल त्याच्याकरता, तर ते फोन येत राहतील आणि काय झालं कामाचा आढावा याची माहिती घेतली जाईल. हो हो सर. ठीक आहे ठीक आहे. ओके. हम्म. तर असं आहे संतोषजी, ठीक आहे. येस येस. हो हो. हा, बढिया. तेच विचारायचं होतं. हम्म. रामनवमी झाल्यावर येतो भेट घ्यायला. भेट घ्यायला तुम्ही 6 तारखेला या. 6 तारखेला आपल्या कार्यालयाचे उद्घाटन पर आहे. ए वा वा. हा, तुम्ही 6 तारखेला या. मी तुम्हाला आता इन्व्हाइट सुद्धा करतो आणि तुम्हाला व्हॉट्सअप पत्रिका पण येऊन जाईल. हो हो. 6 तारखेला या. 6 तारखेला ठीक आहे. सोमवार येत आहे. त्यानुसार हा तुम्ही तुमचं रिझर्वेशन बुक करून घ्या. हा. पूर्ण दिवस कार्यक्रम सहा आहे. तारखेला. तुमचं टेस्टिमोनियल पण घेऊ आपण. साहेब लोक राहतील, त्यांना तुम्ही सांगा आपल्या कार्याबद्दल सांगाल. हो हो. 6 तारखेला या. हो, बरं बरं, ठीक आहे. गुरलाल. यस सर. गुरलाल, गुरलाल बोलो, क्या बोलना है, बोलिए. साइकिल नहीं मिली. नेटवर्क हॅलो किसका प्रॉब्लेम है? हॅलो हाँ, बोला. सर, माझे हाच प्रॉब्लेम आहे सर, त्या याच्या 5% निधीचा की काय झालं ते? आम्हाला घर टॅक्स मध्ये मायनस होता सर. असं म्हणजे हातात नाही मिळत. जेवढं समजा आता 1400 रुपये येत आहे घर टॅक्स, तर त्याच्यातून ते काही पैसे मायनस होतात आणि बाकीचं मग ते भरावं लागते. असं आहे का प्रत्येक ग्रामपंचायतला? एक लक्षात घ्या, 5% निधी हा टॅक्सच्या स्वरूपात जे कलेक्शन होते त्या कलेक्शन मधून 5% निधी त्या ग्रामपंचायतमध्ये राहणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांना सारखा वाटप केला जातो. आता या 5% निधीमधून काही उपाययोजना काढलेल्या आहे की या 5% निधीचा वापर कुठे कुठे केला जाऊ शकतो. हम्म. तर या 5% निधीमधून 50% घर टॅक्स, 50% तर माफ आहे, पण 50% जे आहे ते घर टॅक्स या 5% निधीमधून ग्रामपंचायत ऍडजस्ट करते हम्म. आणि उर्वरित जी रक्कम आहे ती तुम्हाला देते. जर रक्कम जास्त राहिली तर तुम्हाला देईल आणि रक्कम जर निधी कमी आहे, वाटप कमी आहे आणि टॅक्स जास्त आहे, ते तुमच्याकडून वरचे 200, 400, 500 रुपये जे आहे ते घेतील. त्यामुळे
कुठलाही एकच फायदा मिळेल, आयदर 5% निधीच्या स्वरूपात पूर्ण रक्कम मिळेल किंवा घर टॅक्स ऍडजस्ट करून तो निधी मिळेल, हे समजून घ्या. असं आहे का? हा, असं आहे. बरं. हो, फक्त जसं तुम्हाला हे माझ्या बघायचं आहे की घर टॅक्स जो आहे, हे बघायचं आहे की घर टॅक्स, समजा तुमचे घर टॅक्स 1400 रुपये आहे आणि हं, तुमच्या निधी वाटप तुम्हाला 1000 रुपये होत आहे, तर हं, तुम्हाला 400 रुपये त्याला पुन्हा द्यावं लागेल. परंतु हं, हं, परंतु घर टॅक्स हा 50% माफ आहे. हं, तर घर टॅक्स हा 50% माफ असल्यामुळे 1400 रुपये, जर उदाहरणार्थ सांगून राहिलो, उदाहरणार्थ जर तुमच्या 1400 रुपये निधी असेल, तर हं, 700 रुपये तुमच्या तो ऑलरेडी माफ झालेला निधी आहे. तर हं, मग राहिले 700 रुपये तुम्हाला भरायचे आहे आणि तुम्हाला वाटप करायचे आहे ग्रामपंचायतला 1000 रुपये. तर हं, 1000 रुपयामधून 700 रुपये तुमच्या तो निधी ऍडजस्ट करून 300 रुपये वरचे तुम्हाला देईल. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बऱ्याचशा ठिकाणी निधी घर टॅक्स जे आहे ते 50% माफ बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये दिव्यांगांना मिळत नाही. तर हा आवाज तुम्ही उचलू शकता किंवा तुम्ही तो पूर्ण अहवाल त्यांना मागू शकता, पूर्ण माहिती त्यांना मागू शकता की यावर्षी किती कलेक्शन आलंय, किती निधी वाटप झाला, तुमच्या घर टॅक्स किती तुम्हाला लागत आहे आणि तुम्हाला माफी किती आहे, हे तुम्ही पूर्णपणे ग्रामसेवकाला विचारू शकता. या गोष्टीची काळजी घ्यावी. थँक्यू सर. ठीक आहे सरिताजी? हो सर. अमोल हो सर. सर, ठीक आहे. अमोल सर. हा, बोला बोला. रंगारी मॅडमचा 50 लोकांचा ग्रुप तयार झाला म्हणते. नाही नाही सर, तो नाही झाला, कारण ते दुसरे आहेत. काल मी बोलली तर ते म्हणत होते की हा. हे जे हे राहतात नाही का, विधवा वगैरे, त्यांचं आहे ते. हा. तर काल हँडिकॅप मध्ये मला नाव असे दिसलेच नाही, तर मी म्हटलं मग त्यांना फोन करून, तर म्हणे हँडिकॅप वाल्यांची दुसरी लिस्ट देते म्हणे, आज म्हणे, आज उद्या सांगून दे त्यांना. आज उद्या हँडिकॅप लोकांची लिस्ट देते म्हणे, मग तो ग्रुप तयार करा म्हणे तुम्ही, असं म्हणत नका. होते. हो, तर 2-4 दिवसांनी मग ग्रुप तयार करते मी. ठीक आहे सर. ठीक आहे. ओके, ओके. हा, ते चांगल्या लोकांची होती, जे विधवा वगैरे राहतात नाही का, त्यांची होती ते हा. लिस्ट. नाही, तर आपला हिंदीचा मागून बनवून घ्या. अ? आपला अपंग लोकांचा मागवा तिथून डाटा. हो हो, ते अपंगाची लिस्ट मागते, मग ग्रुप तयार करते. हो, ठीक आहे. हो, ठीक आहे. बोला सर. हॅलो सर. हॅलो हा, बोला. कोण बोलते? सर, मी शीतल नेरकर बोलत आहे. बोला. सर, हा 50% माफ घर टॅक्स म्हणजे निधी मिळाल्यानंतरही होते का सर? निधी मिळाल्यानंतर कसा होईल? जसा 500 रुपये येते सर आम्हाला घर टॅक्स. हा, तर 250 रुपये यायला पाहिजे तुला. नाही येत ना सर, 500च येते. हो, तर 250 रुपयासाठी बोलायचं ना ते निधी वाटप, निधी माफ आहे म्हणून. निधी 1500 रुपये मिळते सर. 1500 मायनस 500, 500 मायनस 250, म्हणजे तुझ्या हातामध्ये ताई 1250 रुपये यायला पाहिजे. नाही, सगळ्यांनाच 1500 मिळते, म्हणजे बोला लागल का सर तिथं? हो, बोला लागेल मी की जे 50% माफ आहे त्यांना सांगावं लागेल. नाही, मी एकदा विचारलं होतं सर त्या चपराशाला, तर ते म्हणत आहेत की जर घर टॅक्स माफ झाला तर मग निधी नाही मिळणार, असं म्हणत होते. नाही, बरोबर आहे ते, त्यांचेही बरोबर आहे. पण घर टॅक्स माफ म्हणजे घर टॅक्स किती घेत आहे निधीमधून? आमचा फक्त 500 रुपये आहे सर. 500 आहे तर 250 रुपये घ्यायला पाहिजे ना, तेच मी म्हणत कारण आहे, तेच 50% तर माफ आहे. मग ते काटून मला 1250 मिळायला पाहिजे होते सर. हा, तर पण ते नाही तो जी भेटणार. आर दाखवायचा त्यांना. जी आर काढा तो असेल तर. विचारून बघ. जी आर बघा काय आहे, तर असं राहायला पाहिजे. विचारीन सर मी. हम्म. चला, ठीक है. 856 856 कौन है? आप अपना परिचय दीजिए.
सर तो प्रयागराज वाला है तो अच्छा अच्छा, हाँ हाँ, ई रिक्शा मैकेनिक। ओके 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 ओके. काही काही म्हणत नाही हा. याला म्हटलं ई रिक्षा मेकॅनिकचं काम सुरू कर, ते नाही सांगत तो. हसून राहिला. हसून राहिला का? मजा घेते हा आपली, काही नाही करत. कार्यक्रमामध्ये येते आपली, मजा घेते. ते मराठी गुरलाल बोलो, गुरलाल क्या बात है, बोलो. अरे मोबाइल अनम्यूट करो. हेलो. हाँ बोलो, बोलिए. हेलो. उर्वरित लोकांनी म्यूट करावे स्वतःला. हेलो. अरे तुम्हारे घर का आवाज है क्या गुरलाल? थोड़ा बाहर निकल के बात करो. सभी हाँ. के फोन यहाँ पर म्यूट है, दूर बाहर निकल के बात करो. आवाज आ रहा है तुम्हारे घर में बच्चे रोने का. नहीं, बंद हो गए अभी. आप बात है सर, साइकिल. हाँ, साइकिल तो बाहर निकली निकल के वैसे. बात करो ना. बाहर निकल सकते हो क्या? टावर नहीं वहाँ पे मिलेंगे. कहाँ से बोल रहे हो? ये खरगोन जिला से. खरगोन जिला. नाम बताओ पूरा. गुरलाल सोलंकी. गुरलाल सोलंकी. हाँ. कितने परसेंटेज है? 80 है. क्या प्रकार है दिव्यांगों का? दिव्यांग का. क्या प्रॉब्लम, क्या पैर में प्रॉब्लम है, हाथ में प्रॉब्लम है? पैर में है. दोनों पैर है क्या? हाँ, लकड़ी लेके चलता हूँ. कौन सा राज्य है? हैं? राज्य कौन सा है? ये राज्य एक महाराष्ट्र है, बिहार है, यूपी है, झारखंड है, क्या है? महाराष्ट्र. महाराष्ट्र है. हाँ. तहसील कौन सी है? तहसील भगवानपुरा. अरे भगवानपुरम में कहाँ तहसील है महाराष्ट्र में? भगवानपुरम ये तहसील महाराष्ट्र में नहीं है. महाराष्ट्र में रह रहे, मराठी समझती है क्या? नहीं समझते महाराष्ट्र. तो फिर महाराष्ट्र में नहीं रहता तू. अरे तू एमपी में. उत्तर प्रदेश में रहता है कि मध्य प्रदेश में रहता है कि बिहार में रहता है? एमपी में. वही तो एमपी मध्ये. वही तो पूछ रहा हूँ ना मैं भाई. मध्य प्रदेश है, एमपी मतलब. हाँ. महाराष्ट्र क्यों बोला फिर? ए, अच्छा. मुख्यमंत्री कोण आहे बघा. आता त्याला राज्यच नाही माहित तर ए? मुख्यमंत्री काय माहित आहे? मुख्यमंत्री मालूम है क्या कौन है? मोहन यादव. मोहन यादव. मोहन यादव जी है. अच्छा अच्छा. बोलो, क्या जिला कौन सा था? खरगोन. फिर से बोलो एक बार. खरगोन. खरगोन. ब्लॉक कौन सा है? ब्लॉक पीपल झपा. पीपल झपाव. काय म्हणते हैं पीपल काय? आवाज क्लियर नहीं है ना, नेटवर्क नहीं है. अरे तुम्हारा पीपल नेटवर्क झपा. भी. स्पेलिंग बोलो, स्पेलिंग. स्पेलिंग आती है क्या? नहीं समझते वो.
एज कितनी है तुम्हारी? 18 मोबाइल नंबर बताओ। 88 हाँ। 17 हम्म 40 हम्म 74 हम्म 89। घर में कौन कौन है? घर में भैया भाभी भैया भाभी और माँ बाप? नहीं है। क्या हो गया? है नहीं तो। मतलब क्या कहीं और रहते हैं या है ही नहीं? हेलो गुरलाल, अरे आवाज आ रहा है क्या गुरलाल मेरा? हाँ मैं क्या पूछ रहा हूँ? जी सर। बताओ, प्रॉब्लम बताओ क्या है? स्कूल जाने की स्कूल जाने के लिए साइकिल चाहिए थी। कौनते क्लास में हो? 9th में। 9th में हो? हाँ 18 साल के हो ना तुम? हाँ। अच्छा। अभी कैसे चलते हो? लकड़ी लेके चलता हूँ। दिखाओ, चलो कोई है क्या घर पे फोन पकड़ने के लिए? हाँ दो, उनको फोन दो, पकड़ने लगाओ फोन। चिक्का से लो। अरे भाई क्या हो गया? खासी बात करे छे। हेलो। हो हो माने वाला मीटिंग मानेवाड्याला पण राहते, ऑनलाईन पण राहते. लवकुश नगर मानेवाडा. हो. कुठून बोलताय? ठीक आहे, या रविवारी सकाळी 10 वाजता. नाही, फोनवर नाही सांगता येणार. 10 वाजता ये. हो. गुरलाल, तुम बोल रहे हो क्या? जल्दी जल्दी बताओ. या नेटवर्क इशू है. चलो, ओके, कोई बात नहीं. कौन बात करना चाह रहा है? जी सर। जी सर। अरे तुम बात ही नहीं कर रहे हो. हेलो गुरलाल.
काय पूर्ण नाव सांगा तुमचं. शैलेश राठोड. शैलेश राठोड. शैलेशजी, तुमचं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये. बोला. ओके, ठीक आहे. हा, मला 2023 मध्ये ब्रेन स्ट्रोक झाला होता, हॅमरेज. अच्छा, 2023 मध्ये हॅमरेज झालं होतं, ब्रेन हॅमरेज. ऑन ड्युटी आलं, ऑन ड्युटी. कोणत्या ड्युटी? कंपनीने काय मेडिकल बेनिफिट वगैरे दिलं नाही. कुठे? भेटायला पाहिजे की नाही पाहिजे. प्रेझेंट मध्ये लेफ्ट साइड माझी पॅरालिसिस आहे. तुम्ही Handicap जॉब आहे. कुठे? हा, जॉबला कुठे होते तुम्ही? रिलायन्स रिटेल. हा, रिलायन्स रिटेल. रिलायन्स रिटेल. लिटेल. अच्छा. ऑन ड्युटी मला काही मेडिकल बेनिफिट दिलं नाही त्या लोकांनी. तुमचे जे क्लेम होते ते कोणी केले सेटल्ड? माझा इन्शुरन्स होता कंपनीचा, मेडीचा. ते इन्शुरन्स मध्ये झाला. इन्शुरन्स कोणी काढून दिलेला होता? ते कंपनीचा इन्शुरन्स होता. रिलायन्सच्या थ्रू झालं होतं का ते? नाही, ते रिलायन्सचा इन्शुरन्स होता. रिलायन्सचा इन्शुरन्स होता ना? हा, म्हणजे कंपनीचा इन्शुरन्स होता. कंपनीच्या नावावर माझा इन्शुरन्स, म्हणजे कंपनीने केला होता, ते माझ्या नावावर होता इन्शुरन्स. हो, तर तुमच्या इन्शुरन्स होता. तुम्हाला ब्रेन हॅमरेज आला ड्युटीवरती असताना. हा जो इन्शुरन्स आहे हा रिलायन्स रिटेल यांच्याद्वारे तुम्हाला असेल बरोबर. आहे मी. याच्या थ्रू माझ्या नावावर होता. हा, त्यांच्या थ्रू होता ना? हा, तर मग ते तुम्हाला क्लेम कसं देणार आहे? जेव्हा म्हणजे इन्शुरन्स केल्या जाते एम्प्लॉईजच्या, की उद्या जर काही घटना झाली तर कारण इन्शुरन्सचे पैसे जे आहे ते कंपनी भरतात, तर उद्या जर काही झाली नाही, पण ते माझ्या पगारामधून कापायचे ना. तर तुमच्या पगारमधून कापायचे. हा, हम्म. आता माझा प्रेझेंट मी लेफ्ट साइड पॅरालिसिस आहे आणि हँडिकॅप्ट आहे. हो, तुम्ही हँडिकॅप आहे, ठीक आहे. किती पर्सेंटेज आहे तुम्हाला? आता 60% आहे सर. 60% आहे. पॅरालायसिस आहे. हा, यस. पॅरालायसिस. कुठलं स्टेट हे डिस्ट्रिक्ट? मुंबई जोगेश्वरी. मुंबई जोगेश्वरी. हा. एज्युकेशन काय तुमचं? एज्युकेशन डिप्लोमा कशात? मेकॅनिकल. आता ऑन ड्युटी स्ट्रोक झाला मला, मी रिझाईन दिलं, तर रिझाईन मध्ये मला 11 वर्षाची फक्त ग्रॅज्युएटी दिली. वय किती आहे वय? वय 54. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 882 842 6158. 882842 यस 615 58 615. हा, 6158. अच्छा. तर तुम्हाला ब्रेन हॅमरेज झाला 2023 मध्ये रिलायन्स रिटेलमध्ये तुम्ही ड्युटीवर असताना. त्यानंतर तुम्हाला तुमचं ट्रीटमेंट झालं आणि इन्शुरन्स जे आहे ते इन्शुरन्स कंपनीच्या द्वारे होता, परंतु तो तुमच्या पगारातून इन्शुरन्सचा पैसा मायनस होत होता. बरोबर. पण ते तसंच राहतं ना सगळीकडे, तसंच तर राहतं ते. तो जो आता तुम्हाला पगार देतात. मी काय बोलतो, मला वेअर हाऊस मध्ये हे झालं होतं ब्रेन स्ट्रोक. त्यावेळी माझे कलिग आहे ना, ते मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते कल्याणमध्ये. पण रिलायन्स ते पॅनल डॉक्टर ना, ते फोर्टिस मध्ये घेऊन गेले. हो, पण तसंच पण राहतं. तिकडे ट्रीटमेंट मध्ये दिलं झालं. काय? ट्रीटमेंट मध्ये दिलं झालं.
ट्रीटमेंट म्हणजे डिले झाला, डिले. डिले कसा झाला? डिले म्हणजे माझा वेअरहाऊस वाले जे कलिग होते ना, ते मला कल्याण पाटाचे हॉस्पिटल होते ना, ते 10 मिनिटांमध्ये घेऊन गेले होते. तिकडचे डॉक्टर होते, लाईफ लाईनचे डॉक्टर कल्याण पाटाचे, ते मला इंजेक्शन देत होते 80,000चा. पण ते रिलायन्सचे डॉक्टर मग 40 मध्ये घेऊन गेले. ते 40 मध्ये काहीतरी व्हेंटिलेटर म्हणायला लागला, व्हेंटिलेटर दिलं. ते काय केलं काय मला माहित नाही नंतर. तिकडे टाइम वेस्ट झालं. आणि माझे मेल वगैरे पण वरपर्यंत जात नाही, मुकेश अंबानी वगैरे पण. आता मला 2023 ला मला फक्त लिव्ह पेमेंट दिला 6 महिन्याचा. नंतर मी टॉप मॅनेजमेंटला वर मेल केला, तर वर मेल केल्यावर 6 महिन्याचा पगार दिला. पहिले लिव्ह पेमेंट, नंतर टॉप मॅनेजमेंटला मेल केल्यावर 6 महिन्याचा पगार दिला. नंतर पगार बंद केला 1-1.5 वर्ष झाल्यावर. नंतर 2025 ला एंडला मी ज्यावेळी मेल केला, त्यावेळी मला जोगेश्वरी टू भिवंडी एवढं ट्रॅव्हलचं हे दिलं झालं मध्ये काम. तर तेवढं मी करू शकत नाही. सोल्युशन काय याचं? मी तुम्हाला म्हणजे काय करतो, ऑन ड्युटी मेडिकल ग्राउंड काय मिळू शकतं की नाही मिळू शकत? नाही, तुम्ही आता काहीतरी एवढे धावपळ केलेली आहे, तुम्हाला काय काय सोल्युशन हा, सोल्युशन काय मिळाले तुम्हाला एवढे तुम्ही धावपळ? सोल्युशन काय नाही मिळालं. मग त्या मेल वरपर्यंत जातच नाही ना, टॉप मॅनेजमेंट पर्यंत माझा मेल. ते मध्येच काय सोल्युशन आहे? हॅलो? आणखी सोल्युशन काय आहे म्हटलं? तुमच्या मेल जाऊ शकतो काय वर अंबानीला? अंबानी साहेबांना आपण मेल नक्की पाठवू शकतो, त्यात काही विषय नाही आहे. पण मेल जाऊ शकतो, परंतु दिस इज नॉट द राईट वे टू सॉल्व दी इश्यू. तुमच्या मेल अंबानी साहेबांना जाणं किंवा आणि त्यांच्या CEO कार्यालयामधून तो मेल चेक करणं, त्याच्यावरती रिव्हर्ट येणं, याच्यामधून समाधानकारक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होईल असे चान्सेस थोडे कमी आहे. कारण डिपार्टमेंटल लोक जे आहेत ते नियमांना धरून, त्यांच्या कंपनीचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्यांना धरून ते प्रोसिजर करतात. आणि या प्रोसिजर जे आहे कोर बॉडी जी रिलायन्सची आहे त्यांच्या थ्रूच बनवल्या जातात. कारण जो एम्प्लॉई असतो, जो तुमचा मॅनेजर असेल, त्याचा घरून तर काही जात नाही आहे. त्यामुळे शक्यतोवर नियमांना धरून ते कार्य करतात. हा, जर कोणी डिले करत आहे, अरे रवी करत आहे, तर दॅट इज डिफरंट मॅटर. या केसमध्ये माझं सोल्युशन तुम्हाला जे आहे ते असं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन एक ऍडव्होकेट हायर करा. तो ऍडव्होकेट कन्झ्युमर फोरमचा असायला पाहिजे. तो ऍडव्होकेट कन्झ्युमर फोरमचा असायला पाहिजे. कन्झ्युमर कोर्टमध्ये तुम्ही तुमचा मुद्दा घेऊन जा. अगोदर तुम्ही ऍडव्होकेट सोबत तुमचा पूर्ण मुद्दा डिस्कस करा, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्यासोबत मुद्दा डिस्कस केलेला आहे. परंतु मी पेपर नाही बघितलं, तुम्ही जे सांगितलं मी तेवढंच ऐकलं. वकिलाला पेपर दाखवा, वकिलाला तुमच्यासोबत काय अन्याय झालेला आहे ते त्याला पटवून सांगा, आणि एक ऍडव्होकेट हायर करा आणि कन्झ्युमर कोर्टमध्ये तुमची केस दाखल करा. आणि त्यानंतर मग मुकेश अंबानी असो, रिलायन्स असो, किंवा या रिलायन्स रिटेल यांना ईमेलद्वारे तुम्ही माहिती पाठवा. पण जर तुम्ही फक्त ईमेलद्वारे माहिती पाठवत असाल तर तुम्ही थोडा मार्ग दुसरा निवडायला पाहिजे, आणि तो आहे कन्झ्युमर कोर्ट. ओके, थँक्यू. ठीक आहे साहेब? ठीक आहे, ओके, थँक्यू. समाधानी आहे तुम्ही माझ्या उत्तरनी? हा, ठीक आहे. केव्हा कराल तुम्ही कन्झ्युमर कोर्टमध्ये? हॅलो शैलेशजी, म्हटलं तुम्ही कोर्टात कराल, हे ऍडव्होकेटशी कधी बोलाल या विषयावर? आता 15 दिवसांनी बोलतो, 10 दिवसांनी.
10-15 दिवसांनी बोलता चालतंय ऍडव्होकेट. म्हणजे उद्या आता गुढीपाडवा आहे. हा उद्या परवा बोलतो. हा उद्या परवा बोला आणि मला अपडेट करा आणि आजची तारीख लक्षात ठेवायची याच्या पुढे कधी पण. ओके, आज गुढीपाडवा आहे. ओके. कॅलेंडर असेल कॅलेंडरवर आजची तारीख मेन्शन करा 19 मार्च, कारण तारीख जर असेल तरच मी तुमचा जुना रेकॉर्ड बघू शकेल, ठीक आहे. नाहीतर मला रेकॉर्ड मिळणार नाही. त्यामुळे कॅलेंडरवर सर्वांनी इथे जे उपस्थित आहे त्यांनी त्यांची तारीख मेन्शन करा. बरेचशा लोकांना त्यांची ओके तारीख ओके. लक्षात राहत नाही आणि मग काही समोरचं संभाषण होत नाही. ठीक आहे साहेब. ओके ओके. तुम्हाला कशी माहिती पडली इथली या कार्यक्रमाची? या रील बघून रील. अच्छा, रील बघत होते. हा. ते बघा, वकिलाशी बोला. काही राहिलं तर मला बोलणं करून द्या वकिलासोबत. ओके ओके, ठीक आहे. घरी कोण कोण आहे? घरी एक मुलगी आहे आणि वाईफ आहे. चालेल, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. काळजी घ्या. ओके, थँक्यू. ओके. धन्यवाद. अशोक जी बोलिए. अशोक. अनिता नरवडे, वारंवार तुमच्या हा. अनम्यूट नको करा. इथे नॉईज नाही सर, बोलायचं म्हणून केला होता आता. किती बोलशील? मगाशी तर तुझ्या सगळ्या बोलत ना आता. अजून थोडं बोलायचं होतं. अजून थोडं हा. फोन मध्ये प्रॉब्लेम आहे. तेव्हा नाही इको इथे आम्हाला व्हॉइस ऐकायला येत आहे. माझा हेलो सर. हेलो. बोलिए. हाँ सर, मैंने एक दिन 12 तारीख के बात हुआ था सर, और एक दिन 13 तारीख के बात हुआ था. उससे पहले फिर बात नहीं हुआ था. फिर उसके बाद हुआ था, हुआ 8 तारीख की बात हुआ था, जब पहली बात आपसे. 12 तारीख मार्च की. हाँ जी. मार्च में बात हुआ था सर. नाम क्या? नाम? हेलो. हेलो सर. हेलो. एक सेकंड. 12 तारीख को भी तुम्हारा रिकॉर्ड नहीं है, 13 तारीख को रिकॉर्ड नहीं है. भाई प्रयागराज, आपका नाम भी लिखते नहीं हो यार आप. तुम्हारा रिकॉर्ड 12 तारीख को भी नहीं है, 13 तारीख को भी नहीं है. तेज प्रताप लिखे हैं सर. आप पहली बार जब बात हुआ था आपसे, एक बार मार्च में बात हुआ था, फिर आपने बोला था कि रुक जाओ, डॉक्यूमेंट भेज दो, फिर आपसे बात करूंगा. मुद्दे की बात करो. तुम्हारी पहली तारीख कौन सी थी, इतना बताओ. पहली तारीख सर ध्यान नहीं आ रहा है सर. फिर छोड़ दो विषय. मैं तुम्हारा इतना रिकॉर्ड नहीं रख सकता. तुमको मैंने 100 बार बोलता हूँ मैं कि तुम अपनी तारीख कैलेंडर में लिखो, इधर लिखो. तुम्हारी तारीख थोड़ी ना ढूंढते बैठूंगा यार. इतने 5-5 रजिस्टर है मेरे पास में. अब तुमको अभी मुझे तुमने 11 तारीख बताई, मैं 11 तारीख को तुम्हारा रिकॉर्ड देखा, 12 को रिकॉर्ड देखा नहीं है. मैं कितने पेज ठीक है पढ़ता सर. हूँ बताओ. ठीक है सर, आप दोबारा गलती नहीं होगा. मैं लिख लेता हूँ आज इसको, और 19 तारीख का मैं आज लिख लेता हूँ. नाम तो बताओ पूरा तुम्हारा. तेज प्रताप सिंह. तेज प्रताप सिंह. नहीं मिल रहा है ना यार. लिख लेता हूँ. इतने फालतू में. जी सर. छह तारीख तक चला गया. 6 तारीख.
कोणाला आहे का लक्ष तिकडे? तुम्ही जे तारीख लिहून ठेवता, प्रमोदजी सेलोकर, हे तेज प्रताप सिंग कोणत्या तारखेला जोडला होता? सर मी तर ध्यानामध्ये करून राहिलो, पण माझ्या बी ध्यान येऊन नाही राहिला. तर हे पन्ने किती पलटून, आता मी किती कुठपर्यंत आलो? पन्ने पेजेस 24 फेब्रुवारी पर्यंत आलो, दिसलंच नाही. यांना व्हिडिओ बनवायला सांगितलं होतं ना सर, हो हो, हाच तर व्हिडिओ बनवायला सांगितला त्याला. किती कामं गाडी वगैरे करते वगैरे. ते कामं नसेल केले त्यांनी. तो सर जी क्या करूं, डॉक्यूमेंट मैं भेजा था आपके पास। भेज दिए, ड्यूटी लग जाएंगी, थोड़ा सब्र रखो। डॉक्यूमेंट भेजे तो रिकॉर्ड नहीं मिल रहा तेरा भाई। 13 मार्च हो गया, कहाँ गायब हो गई लड़का? क्या बात। चलो नेक्स्ट कौन है, बताओ किसको बात करनी है, टाइम हो रहा है। ठीक है सर, तब फिर अरे भाई मैंने फरवरी तक ढूंढ लिया यार, नहीं मिल रहा है तेरा। तेज प्रताप सिंह, नहीं मिल। हाँ, ये मोबाइल नंबर बता दूं सर? अरे मोबाइल नंबर से क्या क्या ये कंप्यूटर है, सर्च हो जाएगा? एक तो सुबह 7:30 बजे वही रहता ये मुझे। काम हमारा सर, वही लगवा देते, यही काम लगवा देते सर, बहुत मेहरबानी हो जाता सर। अरे बहुत परेशान हूँ इस समय पर। अरे तुमको तारीख याद नहीं है यार, तुम मेरे से काम की बात कर रहे हो। यहाँ पे मैं तुम्हारे अब सर, लिए अब दिमाग कष्ट में रहे हो। दिमाग से उतर गया सर, क्या बोलते हैं। भाऊ, नंबर आहे का तुमच्याकडे? दिमाग से बहुत उतर लोग गया सर। अरे अब हाँ, इतना नहीं ध्यान था कि लिख लेते हैं हम। मैंने हजारों बार, रोज तो कई बार तो बोलता हूँ, अरे दादा मैं कि अपनी तारीख याद रखो, तारीख याद रखो। एक ही बात कई बार बोलनी पड़ती है। ठीक है सर, तेज प्रताप सिंह ठीक मिल। है सर, मैं लिख लिया, अच्छा लिख रुक, लिया हूँ सर, लिख लिया हूँ। शांत नमस्कार। रहो। एक बार फिर से ढूंढ रहा हूँ मैं, रुको, शांत रहो। 8 मार्च आ गई। तेज प्रताप सिंह, अभी लिख भाई तू। 7 मार्च को है, 7 मार्च। 7 मार्च को। अभी लिख लो। अभी लिख भाई, अभी इसके बाद में नहीं ढूंढूंगा, बहुत मेहनत करवाया तूने मेरे को आज। ठीक है सर, लिख लेता हूँ। चलो अरे बात कर हमारे साथ में तेज प्रताप सिंह, आ जाओ। हाँ सर। हेलो, हेलो सर। हम तेज प्रताप सिंह बोल। 90% दिव्यांग, लोकोमोटर है, डंडा लेकर चलते हैं, उत्तर प्रदेश से है, प्रयागराज। हाँ, पास है, 12वीं तक पढ़े हैं, 26 साल के हो, नई जॉब नहीं है। चलो क्या विषय है बताओ अभी। हाँ सर, वो जॉब के लिए सर हम रिक्वेस्ट कर रहे हैं सर, जॉब वॉब कहीं हो तो सर लगवा दीजिए। तब से कुछ काम धंधा अपना कर लें सर, रोजी रोटी चलता रहे हमारा भी। ठीक है। अब अभी आप लोग सर अब आप लोग सर अब आप लोग सर नहीं दिलाएंगे तो कहाँ जाएंगे सर हम। अरे इतनी बातें बोलने के पहले मैंने जो बोला, अब मैं तो तुम्हारा बातें हो गई बोल के। हेलो, हेलो, तेज प्रताप सिंह, गाड़ी तो रोक के बात कर, तू गाड़ी चला भी रहा है, बात भी हाँ कर, सर। कैमरे में भी देख रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा तेरा। हाँ, अरे गाड़ी रोकना भाई, एक जगह छाव में तो खड़ा रहे। इतनी क्या जिंदगी जीवन में भागे भागा दौड़ी कर रहा है। हेलो सर। अरे 2 मिनिट थांबा, याला हाँ जी सर। गाडी लावू दे. अच्छा अच्छा, ठीक है। तुम सीरियस नहीं हो? तेज प्रताप सिंह, छोड़ो विषय, मैं नया केस ले रहा हूँ। यू आर नॉट सीरियस, मजा लेने आ रहे हो तुम यहाँ पे हमारी। नहीं 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 सर, मजा नहीं ले रहे हैं सर, हम मजा मैं एक क्यों लूंगा सर। से बात कर रहा हूँ, तुम अपनी गाड़ी चला रहे हो और एक्सीडेंट हो गया, कुछ हो गया, कौन जवाबदार रहेगा उसके लिए? ये क्या बात है? एक तो तुम उत्तर प्रदेश से हो,
तुमको तुम्हारी तारीख नहीं मालूम, तुमने मेरे को 15 मिनट पेजेस पलटाने में लगा दिए, और पर तुम अभी सीरियस भी नहीं हो बातों में अपने वाले। नहीं सर, नहीं सर, ऐसा कोई बात नहीं है सर। तू गाड़ी रोक के बात करना, कुछ हो गया कौन जवाबदार रहेगा उसके लिए? सर इतने काम है, अपने यार, काम से छोड़ के तुम्हारे लिए बैठे हो, तुम अपना भागा दौड़ी कर रहे हो। ठीक है, बताइए। ऐसा नहीं करते दादा, गाड़ी रोको, ठीक है साइड सर, में बात करो ढंग से। ठीक है। हाँ, बोला, अब बात करो अभी। हाँ दादा, हाँ, तुमने दादा यही बोल रहा था दादा कि मेरे काम दिला दो, कटिंग हाथ तो करवा दीजिए सर। ठीक है, मेरी बात सुनो अभी गौर से। जी दादा। तुम्हारा 90% दिव्यांगत्व है, तुम प्रयागराज से हो, उत्तर प्रदेश में हो। मैंने, जी तुम पढ़े लिखे हो, 12वीं पढ़े लिखे हो, और तुम इलेक्ट्रिक का काम संभालते हो। मैंने तुमको बोला था कि एक वीडियो बनाओ, बना के भेजो। सर, आपको वीडियो भेजा भी हूँ, वीडियो है हमारे पास। नहीं नहीं, मुझे भेजा क्या? वीडियो एक व्हाट्सएप में भेजा हूँ आपको। मैं आपको वीडियो दिखा देता हूँ। एक सेकंड रुको, देखने दो, मेरा फोन भी हैंग हो गया है। 9651। व्हाट्सएप पे हाई भेज सकते हो फिर से अभी? हाई पॉसिबल? अभी भेजो हाँ सर, व्हाट्सएप पे, अभी तुम्हारा केस देखता हूँ मैं फिर से। ठीक है सर, मैं भेज, भेजो फिर से, हाय भेजो, देखते हैं तुमने क्या वीडियो भेजा है। ठीक है सर, मैं भेज देता हूँ। WhatsApp पे। चलिए देखते हैं, व्हाट्सएप देखते हैं, तब तक एक विषय समझते हैं। अशोक जी बोलिए, क्या बोलना चाह रहे हो? म्यूट हो आप। आप म्यूट हो अशोक जी। हाँ हाँ, आवाज आ रही है क्या सर आपको अभी? हाँ, आ रही है। आ रही है ना? सर मेरी वाइफ एक हाथ से नहीं, क्या हैंडीकैप है मैं सर, तो उसका ईडीओ आईडी कार्ड सब बना है। पहली बार बात कर रहे हो क्या? हाँ पहली बार सर बात कर रहा हूँ। नमस्कार जी सर। 2 मिनट रुकिए, मुझे आपका डिटेल लिखना पड़ेगा। हाँ लेकिन मेरी वाइफ है, हैंडीकैप है। नाम बताइए तो वाइफ का और आपका। मेरे वाइफ का नाम है योगिता अशोक जी टेटे, और मेरा नाम है अशोक जगन्नाथ जी टेटे। कितने परसेंटेज है? अ, किती परसेंटेज, किती परसेंटेज है? 45 45। क्या प्रकार है दिव्यांगों का? क्या बोले सर? क्या है दिव्यांगों का? हेलो। टाइप क्या है? टाइप कौन से प्रकार के दिव्यांग है? ये हाथ का पंजा नहीं, क्या हाथ का पंजा? हाँ वो नहीं है पूरा। मतलब आपको फोटो दिखाओ क्या उनकी? नहीं नहीं, मैं समझ गया। हाँ वो कौन से दिव्या, वैसे दिव्यांग है। कौन से जिले से बोल रहे हो? मैं सर नागपुर जिले से ही बोल रहा हूँ, पडोड़े नगर से। नागपुर से बोल रहे हो क्या? हाँ वर्धमान नगर के तरफ जो एरिया है ना, पडोड़े नगर, वही से बोल रहा हूँ। मोबाइल नंबर बताइए। ए यार।
अरे पडोळे नगर वाले गायब हो गए. गायब झाले ते. हाय दादा. नेटवर्क गेला असेल त्यांचं. त्यांचं नेटवर्क गेलं असेल. हम्म. चलो, यांनी फोटो पाठवला नाही यांनी पण. बताओ ना प्रयागराज. तेज सिंह, तेज प्रताप सिंह, बोलो ना तुम. अरे तुम्हारा माइक म्यूट है, अनम्यूट करो. वीडियो भेजे क्या? हाँ सर भेजा हूँ। कौन से नंबर पे भेजे, मेरे को दिख नहीं रहा है. उसी नंबर भेजा हूँ जो जिस पर आपसे बात होता था, संपर्क। आखिरी में 1000 है क्या? जी सर नहीं आया ना भाई. भेजा हूँ सर। एक नंबर और है, उस पर देख लीजिए। रुको, रुको. हाँ. भैया आपको कोई दिक्कत है? चार्जर दिया हूँ आपको, अभी कोई दिक्कत नहीं है. जैसे चार्जर दिया हो, कितने पैसे दिए हो? 13 है ना? ठीक है. संतुष्ट है? हाँ संतुष्ट. ठीक. संतुष्ट हो. और विकलांग भाई मदद करना, जैसे आपने मदद किया हूँ आपको, वैसे अगर कोई और कोई मिलेगा तो उनका भी मदद करना. जय विकलांग. जय विकलांग. तेज प्रताप सिंह, तुम्हारा वीडियो मैंने देखा है. जी सर। और ये वीडियो तुमने आज भेजे है. जी सर। तुमको मैंने 7 मार्च को बताया था कि ये काम करो, वीडियो बनाकर भेजो. और उसके बाद भी मैंने ये बताया था कि तुम खुद के वीडियो बनाओ, दूसरों के वीडियो नहीं. कि तुम्हारे अंदर जो कलाकारी है, ये कलाकारी की वीडियो आप बनाओ. और इसको हम हमारे पेज से उत्तर प्रदेश में पब्लिसिटी दिलाएंगे. तुम्हारे पास तुम्हें काम दिलाएंगे. कहाँ पर? प्रयागराज में तुम्हारे लिए खास कैंपेन करेंगे. उत्तर जी प्रदेश सर। प्रयागराज में. तो तुमने आज अभी मुझे वीडियो भेजे हैं, वो भी किसी और के. अब तुम बताओ मैं कैसे काम करूं? आप लोग सर वही। मैंने आपको जो इंस्ट्रक्शन दिए थे वो आपने फॉलो नहीं किए, लेकिन आप में जो काबिलियत है, मैं उस काबिलियत में काम करना चाहता हूँ. क्योंकि आप पढ़े लिखे कम हो, आपका दिव्यांग 90% है. जॉब की उम्मीद जी कैसे कर सकते हो? मुझे पता है ना क्या होने वाला है तुम्हारे साथ फ्यूचर में करके. अरे मैं तुमको तुम्हारे पैरों पर तुम्हें स्वयं रोजगार के लिए खड़ा करना चाह रहा हूँ. और मैंने जो बताई बातें वो तुमने ध्यान भी नहीं रखा मेरे भाई. अब गलती किसकी है? जी सर। देखो, ऐसा नहीं होता है. तुम कभी भी आ जाओगे, भाई मेरे काम का क्या हुआ? अरे मैं एक सर्वसाधारण कार्यकर्ता हूँ जो स्व इच्छा से काम कर रहा हूँ. लेकिन मेरे पास भगवान ने बुद्धि दी है, तो मैं तुमको बताता हूँ कि आप अपना वीडियो बनाओ. आज से लेकर अभी हम 19 मार्च में बैठे हैं, तुमने खुद का वीडियो बनाया नहीं. मैंने तुमको कहा था कि खुद का वीडियो बनाओ, उसमें बोलो कि आप प्रयागराज से हो, तुम्हारे अंदर ये कलाकारी है. मैं बैटरी चली साइकिल सुधार सकता हूँ, पंखा
कर सकता हूँ, टीवी सुधार सकता हूँ। आपके प्रयागराज में अगर किसी को ये सुधारना है, हैंडीकैप लोगों को बैटरी की साइकिल की बैटरी बनानी है, तो आप मेरे से संपर्क करो। ऐसा वीडियो बना के भेजना था तुमको, तुमने आज तक वो भेजा नहीं। ठीक है सर, मैं अभी भेज देता हूँ एक घंटे में। हेलो सर। रुको ना 2 मिनट। ठीक। सवा 9 बजे करेंगे और हेलो सर बोलेंगे, ऐसा मत करो। हम सुबह 7:30 बजे से बैठे हैं यहाँ पर। ठीक है सर, सॉरी सर। नहीं नहीं, सॉरी बोलने की जरूरत नहीं है, लेकिन बात को समझो। आप 9:30 पे ज्वाइन करेंगे, जबकि हमारा प्रोग्राम एंड होने का समय रहता है उस समय में। और फिर हम 10 बजे करेंगे क्या प्रोग्राम? हमें हमारे भी काम रहते हैं। प्लीज समझो बात को। मुझे किसी से नाराजगी नहीं है, लेकिन मुझे इस बात से नाराजगी है कि जब 7:30 बजे का टाइमिंग दिया है, तो हर कोई अपने हिसाब से आता है, अपने मूड से आता है, फिर प्रोग्राम को 10 बजे तक चलाते हैं। ऐसा नहीं होता है। यहाँ पे कई नाही सर, पूरे हे माझ्या पहिल्यांदाच होतं ना, मला टायमिंगचं माहित नव्हतं सर. कोई बात नहीं भाई मेरे, मैं तुम्हारी बातों की कदर करता हूँ, लेकिन मेरे वीडियो हर जगह पूरे इंडिया में चलते हैं कि सुबह 7:30 बजे का प्रोग्राम है। मैं ठीक आहे ना. मैं बता कॉमन चीज है। अभी मैंने हाँ. तेजराम को बताया, अब इसके पास में आंसर नहीं है। तो जो बोलता हूँ वैसा करोगे तो मेरी भी दिलचस्पी आपके केस में लगी रहेगी, आपके प्रॉब्लम को सॉल्व करने में लगी रहेंगी। अभी ये देखो, हो वेस्ट सर. से फोन आ रहा है अभी। बरोबर. अब क्या बताओ, इसको बताओ। अब मेरा महाराष्ट्र में होल्ड है, वेस्ट बंगाल में नहीं है। हाँ, बोलिए। वेस्ट बंगाल सिलीगुड़ी से हो आप? हाँ बोलिए, क्या विषय है? तो कितने पढ़े लिखे हो? तो कोई पढ़ा लिखा है? उनको बोलो आप डाउनलोड कर, जूम ऐप डाउनलोड करो फोन पे। हाँ. ऐप डाउनलोड करो और कल सुबह 7:30 बजे की मीटिंग ज्वाइन करो। ठीक आहे सर. हाँ, तो ठीक है। क्या नाम सिंह भाई? अभी इसके बाद में चीजें याद रख लो। आज की तारीख याद रखना। मैं तुमको डबल नहीं बताऊंगा। 7 मार्च आज तुम्हारी तारीख थी, 7 मार्च। तुमको वीडियो बनाकर भेजा है, वो भेजो। तुम चाहे कितने इंटरव्यू दोगे। अरे पढ़े लिखे लोग यार, उनको जॉब नहीं मिल रहा है। अपन तो बहुत पढ़े लिखे कम है, तो अपनी अपने स्किल को डेवलप करते हैं, हम अपने आप को बेहतर बनाते हैं। मेरा हमेशा प्रयास यही रहा है। दिव्यांगों को मेरा यही सजेशन है। अशोक जी बोलिए, क्या बोल रहे हो आप? सर अभी आप बोल रहे थे ना, कल 7:30 बजे करेंगे ना, मीटिंग का समय हो गया ना. हाँ हाँ करिए, बिल्कुल अशोक जी। अभी योगिता अशोक टेटे ना, चलिए आपका नाम लिखा है मैंने, सवाल ले लेता हूँ आपका। बोलिए, क्या विषय था? हाथ का पंजा पूरा नहीं है, पडोले नगर वर्धमान नगर में रहते हैं। मोबाइल नंबर बताइए। हाँ. मोबाइल नंबर सर उनका बताओ कि मेरा बताओ. बोलो क्या? मे 77. हेलो. आप 77 हाँ, 77 688 688 बोलिए बोलिए। 5373 68883. हॅलो. हाँ अरे का नेटवर्कच नाही चालत. कोई बात नहीं। हॅलो. 7768 बरं. 7768 83 73 73. दुसरा नंबर सांगा. दुसरा नंबर सांग. हा माझ्या वाईफचा नंबर आहे दुसरा अजून. सांगा. 9146. हम्म. हॅलो. 9146 बोला ना 89 बोला. 95 73. 9146 89 95 73.
वय किती आहे मॅडमचं? ताईचं वय किती आहे? न- ताईचं वय आहे 36. 36 आहे ना? 38 आहे म्हणते, 38. ठीक आहे. शिक्षण किती आहे? शिक्षण 8वी झालेलं आहे त्यांचं. ठीक आहे. काय विषय आहे? काय म्हटलं सर? विषय काय प्रॉब्लेम आहे? विषय म्हणजे आता ते तिलाच विचारायला लागेल तिच्या मनात काय आहे ते. अरे हे काय? म्हणजे कोणती गोष्ट आहे आता बाबा? ते म्हणत आहे का आमचं जे आमचं घर आहे सर, झोपडं वगैरे आहे आमच्या घरी नाही का. मी तेवढं म्हणजे 400-500 रुपये रोज मी कमवतो, असं काही नाही. ते म्हणजे घरच्या घरीच राहते. हॅलो, बोला बोला. ते घरच्या घरीच राहते. तर तिच्या म्हणणं विषय आहे का असं घर वगैरे आमचं बनलं पाहिजे बा, ते याच्यातून, असं तिची इच्छा आहे. ते बोल नाही आता. हॅलो सर. काय म्हणते? सांगा. काय म्हटलं सर? बोल बोल ताई, काय म्हणते सांग. सांग तू बोल. सर, माझं नाही का पूर्ण म्हणजे असं झोपडा आहे सर. आणि सर मला 2 मुली आहे. आमची तेवढी पाऊत नाही सर. घर म्हणजे थोडंसं पक्क असं बनवायची सर. बरं. तर सर मला थोडी मदत हवी सर. नाही, काय म्हटलं सर? अरे हॅलो. हे टेंबरे घरी आलेले आहे का? माझ्या घरी दिसून हो राहिले. हो ना. हो, मला ते काल बोलले होते ना 8 वाजता याल भाऊ म्हणून. आपण पिंटू मामाकडे भेटलो होतो आता. अच्छा अच्छा, विजय. अरे आतमध्ये या ना. ते तुमच्या बॅकग्राऊंड दिसून राहिला मला. या या. अच्छा. मी म्हटलं माझ्या घराचा बॅकग्राऊंड इकडे कुठे आला. या या या. हा अशोकजी. हा बोलला जी. तुमचं आहे का? या जाऊया. मकान खुद का है क्या? हो, मकान खुद का आहे. त्याची काय म्हणते ते रजिस्ट्री व्हायची आहे. कधी? म्हणजे सलम एरियामध्ये आहे. हा. तर आता ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते काय म्हणते सलम एरियासाठी ते पक्के हे दिले आहेत ना त्यांना, आम्हाला. हा. तर त्याची प्रक्रिया थोडी व्हायची आहे. हम्म. आता मी ते काय म्हणते हे भरून आलो, आपलं काय म्हणते डेव्हलपमेंट चार्ज नाही का, हम्म. ते भरून आलो. 350 रुपये आला होता, तर ते भरून आलेलो आहो. आता त्यांनी रजिस्ट्री सांगितली आहे, तर ते रजिस्ट्रीसाठी थोडस 3-3.5 हजार रुपये लागतात. तर ते करायचं आहे. हम्म. थोडस काय मला वेळ नाही मिळत आहे त्या गोष्टीसाठी. अच्छा अच्छा. हो. ठीक आहे. आलं लक्षात मला विषय. रविवारी येऊन भेटा मला. रविवारी येऊन तिथं लवकुश नगरला. हो. सर तो ऍड्रेस लवकुश नगर म्हणून उदयनगर आहे, त्याच्या समोरच्या गल्लीमध्ये आहे का सर? लवकुश नगर आणि उदयनगरच्या मधामध्येच आहे. ब्रिजचं काम सुरू आहे. हो एशियन हो. पेंटच्या बाजू. कोणतं सर म्हणलं? एशियन पेंटची दुकान आहे त्याच्या बाजूला. एशियन पेंटची दुकान आहे, हो हो म्हणजे हार्डवेअरची दुकान आहे. हो. हो, ठीक आहे. ठीक आहे सर, थँक्यू सर. मीटिंग दिल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी आभार आहो सर. नाही नाही, तुम्ही सकाळी जॉईन करायचं, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद तुमचा. हो. सकाळी 7:30 ला join करायचं. हं? हो, ठीक आहे सर. मला टायमिंग आज माहित नव्हता. आज मी पहिल्यांदाच हे झालं सर. ठीक आहे ठीक आहे, काही हो. हरकत नाही. याल तुम्ही. हा, हो, ठीक आहे सर. थँक्यू सर. झालं होतं. तुम्ही आलता का? मी तुमची केस काल बोललो मी साहेबासोबत, तहसीलदार साहेबासोबत. ते तुमच्या केस कसं करायचं? तुम्हाला दर महिन्याला पैसे पण आले. आतापर्यंत मागील 13 वर्षापासून रेग्युलर. हो, तर आतापर्यंत येत आहे ना. नाही आले. हे आले नाही ना तुमचे. हे काय पैसे मला दिसून राहिले. मी तेच मला तहसील मधूनच रिप्लाय आलाय. पूर्ण पैसे आलेले आहे तुमचे. या मार्च महिन्याचे. हे काय पैसे तर आलेले आहे तुम्हाला.
मला रिप्लाय आलेला आहे. मार्च महिन्याचे पैसे नाही आलेत ना. हे काय कंटिन्युअस पैसे जात आहे जातात ते ठीक आहे, मार्च महिन्याचे नाही आलेत ना. हे पण हो, पैसे मार्च महिन्याचे कसे येईल होता? मार्च जेमतेम आता लागलेला मार्च महिन्याला आता 13 तारखेला झालेत ना. अरे भाऊ काय फरवरीचे मार्चला येतात ना. तर फरवरीचे मार्चला येतात ना, तर काही लोकांचे आले काही लोकांचे नाही, ते येईल ना तुम्हाला. 13 तारखेला जे पैसे आलेत ना ते पैसे मला नाही आलेत. जे 13 तारखेला सगळे ते तुमची प्रॉब्लेम नाही आहे, ते अशी नागपूरमधल्या नागपूर नाही महाराष्ट्राच्या भरपूर दिव्यांगांची प्रॉब्लेम आहे की काही लोकांना आले काही लोकांना नाही आले. तर तुम्हाला येईल ना त्या 2, 4, 5, 10 दिवसात. तुमचे पेपर पूर्ण ओके आहे ना? हे काय मला रिप्लाय आला ना तहसीलमधून. मी पंटू भाऊला कालच पाठवले बघा. पूर्ण तुमची केस ओके आहे, तुम्हाला पैसे येऊन राहिला, सगळं काही येत आहे. पण मला कसं आहे का मागील 13 वर्षापासून डेवर म्हणजे त्या तारखेला बरोबर माझ्या बरोबरचे जे लोक आहेत माझ्या गावातले 8 लोक आहोत आम्ही, तर सगळ्यांना पैसे आले. येईल दीड करा मग पैसे मागे पुढे होतात. पैसे नाही आले तर मी तिथे जाऊन पण आलो ना, तहसीलमध्ये जाऊन पण आलो. काल माझं आजची तारीख 19 आहे. 19, 13 काही लोकांना परवा आले, काही लोकांना ते 12 तारखेला 13 तारखेला आले. येऊन राहिलेत पैसे जिल्ह्यावाईज, येईल तुमचे. त्याच्यासाठी एवढं काय काय नाही, मी त्यांनी फोन दिलो हे बघा पॅनिक एवढं काय व्हायचं याच्याकरता? तुमच्या नगरसेवका साहेबांना कालच मी सांगितलं की पैसे रेग्युलर येत आहे, डोंट वरी. एक सेकंद थांबा, हे मी बंद करून घेतो. हा, ठीक. काही प्रश्न नसेल कोणाचे आणि असेल तर कृपया उद्या 7:30ला जॉईन करा, ही विनंती आहे. आणि हो, महत्वाच्या विनंती ही आहे की बरेचसे दिव्यांग मित्र जे आहे ते 9:30ला जॉईन होतात, 9:15ला जॉईन होतात. असं नको करा, 7:30लाच जॉईन व्हा. याच्या मागचं कारण हे आहे की पूर्ण भारतातून महाराष्ट्रातून दिव्यांग जुडतात, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या राहतात. त्या समस्या तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता, तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकते. मी वारंवार सांगतो की फक्त स्वतःच्या कामं करायची आहे किंवा स्वतःचे मार्ग स्वतःचे नको बघा, या समाजासाठी बघा, या दिव्यांग समाजासाठी बघा. तुम्ही जर प्रेरित झाले, मोटिवेट झाले, तर तुम्ही काही लोकांना मार्गदर्शन करू शकाल, या अँगलनी बघा. त्यातल्या त्यात दुसरा विषय असा आहे की जे कामं मी तुम्हाला सांगतो किंवा जे डॉक्युमेंटेशन तुम्हाला सांगतो किंवा जे मार्गदर्शन तुम्हाला सांगतो, ते मार्गदर्शन, ते डॉक्युमेंटेशन, ते कामं परिपूर्ण करा. काल मी माझ्या कार्यालयातून आढावा घेतला तुमच्या कार्याचा, पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या कामाचा आढावा घेतला. काल फोनही आले असेल सगळ्यांना, बरेच दिव्यांगांना. तर असं माहीत पडलं की 80 लोक, 100 लोक जर माझ्या कार्यक्रमाला जोडलेले आहे, तर त्यातल्या फक्त 20 लोकांनी जे मार्गदर्शन केले, 20 ते 25 लोकांनी ते फॉलो केलेले आहे. बाकी 75 ते 80 लोक कोणी कार्यालयातच नाही गेले, कोणी ईमेलच नाही पाठवले, कोणी संजय गांधी पेन्शनच्या कार्यालयातच नाही गेले. जे जे सांगितलं तर ते होईलच नाही. तर मग तुमचे कामं होणार कसे आहे? काय घरी बसून हे कामं होणार आहे का? आपण कोणाला कोसतोय? शासनाला कोसतोय, आपल्या आमदाराला कोसतोय, आपल्या कलेक्टरला कोसतोय की आपल्या प्रशासनाला कोसतोय? कोणाला कोसत आहे आपण? अरे आपल्याला कामं करून घ्यायचे आहे आणि करायचे आहे, तर त्यामुळे आपल्याला जावंच लागेल. गेल्यानंतर जर कामं नसेल होत, तर मी आहे ना त्याच्याकरिता. मी बोलील तुमच्या तहसीलदार साहेबासोबत, मी बोलील तुमच्या कलेक्टर साहेबासोबत, मी बोलील प्रशासनासोबत. पण तुम्ही स्वतः जाल नाही आणि गेल्यानंतर तुम्ही 2-2 महिन्यांनी येऊन मला विचाराल, भाऊ माझं काय झालं, तर मला कसं माहीत राहणार आहे ते? आणि 2 महिन्यानंतरच्या अगोदरच्या रेकॉर्ड जेव्हा मी बघतो, तर तिथे ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले गेलेले आहे, ते फॉलोच नाही करत भरपूर लोक. मग कसा हा समाज समोर येईल? समाजाला समोरही यायचं आहे, फॅसिलिटी पाहिजे आणि कार्यही नाही करायचं आहे, असं चालणार नाही. आपल्याला असं व्यक्तिमत्व बनायचं आहे, या समाजाला दाखवून द्यायचं आहे की हम किसी से कम नहीं. जरी शारीरिक त्रास आहे पण मानसिक त्रास तर नाही. या मनाने स्ट्रॉंग व्हा. शरीराने जरी कमजोर असले तरी मन दिलेलं आहे देवानी, त्या मनाला स्ट्रॉंग करा, आपली इच्छाशक्ती मजबूत करा. अरे असं कसं नाही होत? पण आपणच त्यावरती फॉलो नाही करणार, तर मग तर लोक आहेच आपले कामं न करायला, टाळमटाळ करायला. प्लीज काळजी घ्या माझ्या शब्दांची. आजचा हा कार्यक्रम इथे संपवतो. उद्या पुन्हा भेटूया. संवाद नंबर
211 मध्ये. आज संवाद नंबर 210 हा यशस्वी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. आजच्या या कार्यक्रमाला रोजप्रमाणे प्रमोदजी सेलोकर, भाऊजी सर एक मिनिट होतं. त्या गोकुल सरांचा नंबर भेटेल का सर, गोकुल भाऊच्या? मेसेज करतो, माझ्याकडे बघावं लागेल आहे का, तर असेलच. कारण की अंकितजी चौधरी, श्रीवास्तव, सुनीलजी ठाकरे, सुशीलजी समरीत, विजयजी मेहर, पौर्णिमाजी आणि भरपूर मित्र, आपण सर्वांचे आभार. कार्यक्रम सगळीकडे शेअर करा. जी लिंक राहते ती लिंक जोडा. सर्व दिव्यांगांच्या कामामध्ये मदत करा, त्यांना मोटिवेट करा. फक्त भाषण दिल्याने किंवा सांगितल्याने होणार नाही. त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून द्या की आपण जे त्यांना सांगत आहोत, जर ते त्यांनी केलं नाही तर नुकसान फक्त आणि फक्त त्यांचं स्वतःचं आहे. या समाजाचे नुकसान नाही, ना कुठल्या दिव्यांग समाजाचे नुकसान आहे. हे नुकसान फक्त स्वतःचं आहे. त्यामुळे स्वतः ऍक्टिव्ह व्हा. स्वतःचे जे कामं दिल्या गेलेले आहेत ते करून घ्या. इथे मेहर साहेब, राऊत साहेब, सागरजी हे मार्गदर्शन करू शकतात, पण तुम्हाला तुमच्या घरून उचलून मेडिकलला कोणाकोणाला घेऊन जाणार आहे ते माणसं? आम्ही किती लोकांना नेणार आहे? तुम्हाला स्वतःला जावं लागेल. आम्ही 1-2 लोकांना, 3 लोकांना घेऊ शकतो, पण या महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगांना घरातून उचलून त्यांच्या गावोगावी मेडिकलला नाही नेऊ शकत. त्यामुळे तुम्हाला तुमचा प्रयत्न करावा लागेल. हे जाणीव करून द्या बारकोट दिव्यांगांना आणि सक्षम व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग. उद्या पुन्हा भेटू. नमस्कार. येस.